मंत्र्यांनी सांगितलं। लोकांसाठी काम करणारे असे अजित पवार हे सक्षम आणि कामाप्रती कटिबद्ध नेते होते। त्यांना लोकांच्या समस्येची पूर्णपणे जाण होती आणि त्यांना न्याय प्राप्त व्हावा यासाठी ते नेहमी कार्यरत होते। अजित पवार यांची पुढील पिढी निश्चितपणे त्यांचा वारसा पुढे नेतील असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला आहे। ते आज बारामती इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते। बारामतीचे लोक नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि काम आणि जबाबदारी सांभाळताना अजित पवारही त्यांच्या अपेक्षांना कमी पडले नाहीत। त्यांनी ज्या दृष्टिकोनाने आणि मूल्यांनी सेवा केली त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे असं ते म्हणाले। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतच्या हालचालींबाबत त्यांना विचारणा केली असता याबाबत काहीही माहिती नाही, तो निर्णय त्यांच्या पक्षानेच घेतला पाहिजे असं शरद पवार म्हणाले। हे सर्व निर्णय मुंबईत होत आहेत, बारामतीत नाही, त्यामुळे त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचं ते म्हणाले। अजित पवार यांच्या उपस्थितीत 17 जानेवारीला झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला होता। दोन्ही पक्षांच्या एकीकरणाबाबतची ही अखेरची बैठक होती आणि त्याबाबत लवकरच पुढील कारवाई होईल असं ते म्हणाले। कुटुंबाचा एक सदस्य म्हणून सुनेत्रा पवार यांना राज्याच्या राजकारणात आणण्याबाबत काही विचारणा झाली का असं विचारलं असता कुटुंबातील कोणत्याही मुद्द्यावर आम्ही एकत्र आहोत, मात्र कुटुंबामध्ये असा कोणताही मुद्दा नसल्याचं शरद पवार म्हणाले। दरम्यान बारामती इथल्या शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांची बैठक सुरू आहे। उपमुख्यमंत्री